नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी, पेन्शनधारकांची बल्ले बल्ले। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। अनेकदा पेन्शन लेट येते, बँका यासाठी बऱ्याचदा कारणीभूत असतात। आता यापुढे जर तुम्हाला पेन्शन लेट मिळाली तर जबाबदार बँकेला वार्षिक 8% दराने व्याज नुकसान भरपाई पोटी द्यावी लागणार आहे। RBIने नवा नियम जारी केला आहे। पेन्शनधारकांना होत असलेल्या नुकसानाची भरपाई आता बँकांना करावी लागणार आहे। पेन्शनच्या देय तारखेनंतर पेन्शन किंवा थकबाकी जमा करण्यास विलंब झाल्यास दरवर्षी 8% निश्चित व्याजदराने भरपाई द्यावी लागेल, असे RBIने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे। यासाठी पेन्शनधारकांकडून कोणत्याही दाव्याची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे। पेन्शन देयकाच्या तारखेनंतर झालेल्या कोणत्याही विलंबाची भरपाई हे 8% वार्षिक व्याजदराने केली जाणार आहे। ज्या दिवशी बँक सुधारित पेन्शन किंवा पेन्शन थकबाकीची प्रक्रिया करेल त्याच दिवशी पेन्शनधारकाच्या खात्यात व्याज जमा केले जाणार आहे। महत्त्वाचे म्हणजे हे व्याज 1 ऑक्टोबर 2008 पासून सर्व विलंबित असलेल्या सर्व पेन्शनवर लागू होणार आहे। पेन्शनधारकांना पुढील महिन्याच्या पेन्शनमध्ये या सर्व प्रलंबित व्याजाची भरपाई केली जाणार आहे। यासाठी RBIच्या कोणत्याही सूचनाची वाट पाहू नका, असा आदेश RBIने बँकांना दिलेला आहे। अनेकदा पेन्शनधारकांना पेन्शन आली की नाही हे पाहण्यासाठी बँकाचे उंबरे झिजवावे लागत असतात। पेन्शनधारक वृद्ध असतात, तसेच टेकवसेवी नसतात, यामुळे त्यांना इंटरनेट बँकिंग किंवा SMS सारख्या सुविधांबाबत फारसे ज्ञान नसते। पुरुष पेन्शनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला पेन्शन मिळते, परंतु अनेकदा ती साक्षर नसते किंवा तिला यातील काही माहिती नसते। यामुळे या पेन्शनधारकांना नाहक त्रास होतो। अनेकदा बँक कर्मचारी देखील आज नको उद्या या असे सांगत असतात। यावर आता बँकेला भरपाई द्यावी लागणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।